जय भारत जय संविधान। मी वीरेंद्र सीताराम वाघ, राहणार खुलताबाद, सामाजिक कार्यकर्ते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आज साजरी होत आहे आणि शांतता कमिटी बैठकीमध्ये मी माननीय तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेली बैठक होती। त्यामध्ये रुग्णवाहिका या ठिकाणी मिरवणुकीमध्ये सोबत असावी असा माझा या ठिकाणी विषय होता आणि त्यावर प्रतिक्रिया देऊन माननीय तहसीलदार यांनी स्वतः सांगितलं की मी स्वतः रुग्णवाहिका आणि त्यासोबत असलेले डॉक्टर्स आणि टीम तिथं अवेलेबल करेल। त्यानंतर मी पत्र दिलं मुख्याधिकारी नगर परिषद खुलताबाद, त्यांनी सुद्धा मी अशी मागणी होती माझी की या ठिकाणी जे अग्निशमन जी वाहिनी आहे ती नगर परिषदमध्ये उपलब्ध आहे, ती मिरवणुकीच्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी। त्यावरही CO यांनी सांगितलं आहे की ती एका कुठल्या तरी ठिकाणी शहराच्या मध्य ठिकाणी त्या ठिकाणी उभी ठेवू आणि तिचं जे मेंटेनन्स होतं, हवा असतील जे पण असेल ते त्यांनी सगळं चेक करून जे काही आहे ते बरोबर ठेवलेलं आहे आणि यावेळेस नक्कीच जयंती ही चांगली राहणार आहे। आणि मी माझा मुद्दा हा रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाचा, हा फक्त बाबासाहेब आंबेडकर जयंती पुरता मर्यादित न ठेवता शहरात होणारे उत्सव जसे संदल असतील, शिवाजी महाराजांची जयंती असतील, अण्णाभाऊ साठेची जयंती असतील, एकलव्य यांची जयंती असतील किंवा आणखी ज्या रामनवमी असतील, हनुमान जयंती आहे, इथं भद्रा मारुती, इथं उरूस आहे, या ठिकाणी जिथं जिथं जनसमूह तिथं येतो, भाविक येतो, त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स म्हणजे रुग्णवाहिका आणि आपले खुलताबाद शहराची नगर परिषदची जी असलेली वाहिनी आहे, अग्निशमनची जी वाहिनी आहे ती त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी विनामूल्य, अशी माझी मागणी आहे। आणि ती तहसीलदार आणि CO यांनी जी केली ते खूपच चांगले झालेले आहे आणि येणारे जेवढे पण जयंत्या किंवा उत्सव असतील नक्कीच या ठिकाणी सुरक्षेची हमी आणि आरोग्याची हमी ही प्रशासनाकडून होणार। त्याबद्दल जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा। धन्यवाद। जय भारत जय संविधान। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।